केज नगर पंचायतीचे वॉलमन भीमराव मस्के यांचा अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात बुधवारी रात्री मृत्यू होताच गुरुवारी दुपारी मुलानं केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन नगर पंचायतीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली। परंतु पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली नसल्यानं मुलानं रात्री 9:30 वाजता नातेवाईकांसह थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच वडिलांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका थेट आणून उभी केली। केज पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजीही केली। येथील नगर पंचायतीचे वॉलमन भीमराव शामराव मस्के यांच्यावर एप्रिल 2026 मध्ये घरकुल योजनेतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर 15 दिवसानंतर मुख्याधिकारी अजित ढोपे यांनी सेवेतून निलंबित केलं होतं। त्यानंतर ते फरार झाले होते। या प्रकारामुळे तणावात असल्याने बुधवारी रात्री 10 वाजता हृदयविकारामुळे त्यांची प्रकृती बिघडल्यानं रात्री 11:30 वाजता स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर 12 वाजता त्यांचा मृत्यू झाला। वडील भीमराव मस्के यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका केज तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुरुवारी रात्री 9 वाजता आणून लावण्यात आली। तहसीलदार शुभम पवार यांनी मुलगा विक्रांत मस्के यांच्यासह नातेवाईकांशी चर्चा करून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवावा असे सूचित केले। रात्री 9:30 वाजता नातेवाईकांचा जमाव जमला होता। त्यांनी केज पोलिसांच्या विरोधात घोषणाही केली। या प्रकरणी मुलगा विक्रांत भीमराव मस्के यांनी गुरुवारी दुपारी केज पोलीस ठाण्यात येऊन माझ्या वडिलांच्या मृत्यूस केज नगरपंचायतीचे सेवानिवृत्त कंत्राटी लेखापाल लक्ष्मण जगताप, सेवानिवृत्त लेखापाल असफ खतीब, सेवानिवृत्त मुख्याधिकारी मिलिंद सावंत, तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे हे जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली। तेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नव्हती। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।